नमस्कार मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ न्यू यूट्यूबर्ससाठी आहे, जे की ज्यांना माहीत नाही. हे बघा मित्रांनो, आपण जेव्हाही एखाद्या यूट्यूबरचा व्हिडिओ बघतो, तेव्हा तुम्ही बघितलं असेल की जेव्हा व्हिडिओ पूर्ण होतो, तेव्हा लास्टला आपल्याला त्याच यूट्यूबरचे अजून व्हिडिओ शो होतात आपल्या एंड स्क्रीनला. तर त्याला एंड स्क्रीन असं म्हणतात. ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये कसं काय लावू शकतो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत. मित्रांनो, ह्या एंड स्क्रीन लावायचा फायदा म्हणजे असा की आपले जे व्ह्यूअर्स आहेत, त्यांना आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण जे अजून व्हिडिओ बनवले आहेत, ते पण त्यांना आपण इथं ऑप्शन म्हणून दाखवू शकतो की आपण या असे व्हिडिओ बनवले आहेत. तुम्हाला हवं असले तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता. मग ते त्याच्यावरती क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की हे कसं काय लावतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर एंड स्क्रीन ओपन करण्यासाठी, एंड स्क्रीन लावण्यासाठी आपल्याला क्रोमवरती यूट्यूब स्टुडिओ ओपन करावं लागणार आहे. तर आपण यूट्यूब स्टुडिओ ओपन करू. मित्रांनो, तुम्हाला या चॅनलवरती जे न्यू यूट्यूबर्स आहेत, त्यांच्यासाठी नवीन-नवीन ट्रिक नक्कीच पाहायला भेटतील, की अशाच माहिती जे की कोणाला अजून तुम्हाला माहीत नाहीत, असे व्हिडिओ मी नक्कीच बनवत जाईल. आणि तुमच्यासाठी म्हणजे तुम्हाला पण सोपं होऊन जाईल, की आपण आपल्या चॅनलला कशा प्रकारे ग्रो करू. आपण सगळे सोबत मिळून आपल्या चॅनलला ग्रो करूया. ठीक आहे ना? तर हे बघा मित्रांनो, यूट्यूब स्टुडिओ ओपन झाला आहे. यूट्यूब स्टुडिओ ओपन झाल्यावरती तुम्हाला सगळ्यात पहिले असं ऑप्शन येईल. हे बघा मित्रांनो, आपण यूट्यूब स्टुडिओ ओपन केला आहे. तर अशा प्रकारे तर तुम्हाला इथं 2 नंबरला जे ऑप्शन दिसतंय व्हिडिओज, इथं प्लीज टॅबला याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं आल्यावरती तुम्हाला आता समजा आपण ह्या पहिल्या व्हिडिओला आपण एंड स्क्रीन लावणार आहेत. जुगनू कसा चमकतो. तर याच्यावरती टायटलवरती क्लिक करायचं आहे. टायटलवरती क्लिक केल्यावरती अशा प्रकारे एक नवीन पेज ओपन होईल. ही पेज ओपन झाल्यावरती मित्रांनो, इथं तुम्हाला एंड स्क्रीन नाव दिसते ना, याच्यावरती क्लिक करायचं आहे. बस इथं आल्यावरती मित्रांनो, मी पहिले याला हे लावलेलं आहे एंड स्क्रीन. तर आता पहिले आपण डिलीट करू आणि नवीन लावू. हे बघा मित्रांनो, आता तुम्ही जेव्हा एंड स्क्रीन लावशाल तर तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शन शो होतील. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही कोणते ऑप्शन चूज करू शकता. मी इथं हे 2 व्हिडिओचं ऑप्शन चूज करतोय. हे इथं 2च नाही तुम्हाला मित्रांनो, तर 2च नाही फक्त. हे बघा, आता पहिले आपण यांना व्हिडिओ ॲड करून घेऊ. हे जे आहे ना, तुम्हाला ॲडजस्ट करता येईल. अशा प्रकारे आपण यांना पहिले ॲडजस्ट करून घेऊ. हे बघा झालं. आता त्यावरती क्लिक केल्यावरती इथं तुमचा एक तर मोस्ट रिसेंट अपलोड, म्हणजे इथं जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचा जो रिसेंट अपलोड व्हिडिओ आहे ना, तो इथं येऊन जाईल. पण आपण इथं आपल्या चॉईसने व्हिडिओ लावू शकतो. तर मी इथं एक लावतोय चॉईस व्हिडिओ. तर हे बघा, मी इथं हा लावतो. वाळूपासून काच कसा तयार होतो. तुम्हाला अजून ॲड करायची आहे ना, याच्यामध्ये तुम्ही 4 ॲड करू शकता. हे बघा, एलिमेंटवर जायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करायचं. तिथं अजून एक आला आहे, याला पण आपण लावून घेऊ एक. मी याला हा लावतो. तर हे बघा मित्रांनो, आपण 3 लावले. अजून एक आपल्याला इथं एक व्हिडिओ अजून लावायचा आहे. आपल्याला अजून एंड स्क्रीनमध्ये एक व्हिडिओ ॲड करायचा आहे. तर एलिमेंटवरती क्लिक करू आणि व्हिडिओवरती. तर इथं आलं आहे. इथं वापस चूज स्पेसिफिक व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि एक अजून लावून घेऊ. आपण इथं स्वामी विवेकानंदजीचा जे विचार आहेत ना, हा लावू. तरी बघा मित्रांनो, हे झालं आहे, पूर्ण झालं आहे. स्टेप फक्त आता सेव्ह करून द्यायचं आहे. तर हे बघा मित्रांनो, एकदम सिंपल होतं एंड स्क्रीन लावणं. जे की आता लागलं आहे, तुम्ही तुमच्या व्हिडिओला अशा प्रकारे एंड स्क्रीन लावू शकता आणि तुमच्या ऑडियन्सला अजून तुमचे व्हिडिओ पोहोचवू शकता. तर भेटूया पुढच्या अजून नवीन ट्रिकसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि हा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी कुठंच सांगितलं नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये की चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता सांगतोय, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करून द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.